वाढ कशी असेल पाहणार आहोत. लागणारे साहित्य चपाती व 3 डबे चा तुकडा घेतले होतो. 3-4 दिवस ते चपातीचा तुकडा डब्यात आहे. चपातीचा तुकडा ठेवलेला आहे. 3-4 दिवस मी फ्रीजमध्ये बंद करून ठेवलं होतं. गरम करून आणलेली चपाती यात आहे. डब्यातील चपातीचा तुकडा आपण उघडून बघूया. चपातीचा तुकडा उघडून बघूया. त्या चपातीला भाजून थंड केलेली चपातीला निरीक्षण करूयात. ती चपातीला हवा पाणी उब लागली म्हणून बुरशी लागली. बंद डब्यातील चपातीच्या तुकड्यावर कापसासारखे काळे पांढरे तंतू दिसत आहेत. यालाच बुरशी म्हणतात. त्यातील चपातीचे निरीक्षण करूया. आपल्या चपाती बऱ्यापैकी चांगली आहे, थोडीशी कडक झाली आहे. त्या चपातीला भाजून थंड केलेली चपातीला निरीक्षण करूयात. चपाती एकदम मऊ आहे. ती चपातीला हवा पाणी उब लागली म्हणून बुरशी लागली. फ्रीजमधल्या थंड वातावरणामुळे बुरशी न लागता चपाती थोडीशी कडक झाली. थंड केलेली चपाती अजून तक मऊ आहे. फ्रीजमधल्या थंड वातावरणामुळे बुरशी न लागता चपाती थोडीशी कडक झाली. अन्न खराब होऊ नये म्हणून आपण काळजी घ्यावी. वर्षभर अन्न टिकवण्यासाठी वाळवणे, खारवणे, उकळवणे अशी प्रक्रिया केली जाते. बिना पदार्थावर लवकर लागते. पदार्थ खाल्ल्याने आपली तब्येत बिघडते. आरोग्य चांगले राहण्यासाठी ताजे अन्न खावे.